एप्स्टीन गँगने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सुरू झालेल्या युद्धामध्ये स्थगितीसाठी पाकिस्तानने प्रयत्न केले. यावर प्रतिक्रिया देत भारताचे परराष्ट्र मंत्री, ते ज्यांनी परराष्ट्राबरोबर संबंध प्रस्थापित केलेले दिसणार नाही, पण तुम्ही त्यांचे लेझर आईजवाले रील्स नक्की बघितले असतील, त्या जयशंकरनी म्हटलं की आपण अशी दलाली करत नाही. आता पाकिस्तानला न बोलवता जाऊन केक बिर्याणीचा आस्वाद घेणाऱ्यांना पाकिस्तानवरचा असा लटका राग अधूनमधून दाखवावा लागतो हे आपण समजू शकतो. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या घडामोडीबाबत व्यक्त होत असताना अशा प्रकारची भाषा, ते सुद्धा परराष्ट्र मंत्र्याने वापरणं, हे भारताच्या प्रतिष्ठेला शोभतं का? अशी भाषा आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त ट्रम्प वापरतो. प्रश्न पाकिस्तानचा नाहीये, तर भारताच्या प्रतिष्ठेचा, प्रतिमेचा आहे, हे सुद्धा समजत नाही. बरं, युद्ध स्थगिती झाली का, कोणी केली, कोणाच्या सांगण्यावर केली, हे स्वतंत्र मुद्दे, पण तसा प्रयत्न करणं, यावर टीका करायला हवी का? कोरिया युद्धाच्या वेळी भारताचे जनरल थिमय्या यांनी युद्धबंदीसाठी प्रयत्न करत 20,000 जीव वाचवल्याबद्दल जगभरात कौतुक झालं होतं. मग त्यावर काय बोलणार? जुनं सोडा, 2 वर्षांपूर्वी रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी चालवलेल्या जाहिराती आठवत आहेत? वॉर रुकवा दी पॉपॉ, म्हणजे जाहिरातबाजीसाठी युद्ध आपण थांबवलं हे म्हणणं चांगलं, पण दुसऱ्या कोणी तसे प्रयत्न केले तर दलाली. खरं तर भारताकडे ही संधी असू शकणार होती, पण युद्धाची हवा वाहत असताना मोदींनी नेत्यानाहूने केलेल्या घोषणेप्रमाणे इस्रायलला भेट दिली आणि तटस्थ पोझिशन गमावली. तेही जाऊ द्या, मुळात युद्ध स्थगितीसाठी प्रयत्न करणं आणि दलाली याच्यात फरक असतो. दलाली कशाला म्हणतात माहितीये? जर मध्यस्थीमुळे कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिली, कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात देणग्या घेतल्या, आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पोझिशनचा अथवा कौशल्याचा वापर केला, तर अर्थात सर्व प्रकारची दलाली वाईटही नसते. दलाली म्हणजे ब्रोकिंग, जी शेअर्समध्ये होते, प्रॉपर्टीमध्ये होते. पण हे ज्या दलालीबद्दल बोलतायत, तशी दलाली करणाऱ्यांच्या प्रकरणामुळेच युद्ध होत आहे आणि बऱ्याच जणांचे घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालेलं आहे, ज्याचं नाव जेफ्री एप्स्टीन. आता या दलालाच्या दलालीचा फायदा कोणी कसा उचलला हे दिसतच आहे. दलाली की अजून काही, विचार करा.